नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता आबा हे खऱ्यांच्या घरी अद्वैतला घेऊन येतात आणि जो काही डिव्होर्स पेपरवर आता अद्वैत आणि कला या दोघांना सह्या करायला सांगतात, परंतु दोघे आता एकमेकांकडे बघत असतात। सह्या करायला कोणीही तयार होत नाही, एकमेकांविषयी आता मनामध्ये विचार करत असतात। तेवढ्यात लगेच आता आबा म्हणतात की अरे काय चाललं तुमच्या मनातल्या मनात, सही करू की नको असा काटा फिरायला लागला की काय। तेव्हा आता हे ऐकून संगीता आणि दिनकर यांना सुद्धा खूप टेन्शन येते की नक्की आबाजी यांनी काय निर्णय घेतला आहे। तर रोहिणी मात्र आता दारातून हे सर्व ऐकत असते आणि चोरून ती हे पाहत असते। तर आबा आता म्हणत असतात की हे बघा, सही अगोदर कोणी करायची असं मनातल्या मनात तू तू मी असं सुरू आहे का तुमचं, त्यामुळे उगाच तुम्ही टाइमपास करू नका, पटपट सही करून मोकळे व्हा। परंतु अद्वैत आणि कला सही करायला काही तयार नसतात आणि तरीही तुम्ही आता किती काही झाले तरी स्वतःचे निर्णय तर स्वतःनी घेतलेलेच आहे। तेव्हा आबास अद्वैतला म्हणतात की अद्वैत तो पेन उचल आणि सही करून टाक, सोक्षमोक्ष एकदाचा लावून टाक। तेव्हा अद्वैत लगेच पेन उचलतो। आता अद्वैतने पेन उचलला हे बघून मात्र आता कलाच्या जीवाचा खूप असा तिला त्रास होत असतो की नक्की काय करू आणि काय नाही। अद्वैत तर आता पेन उचलतो आणि तो सही जर त्याने केली तर मग काय होईल, त्याला सुद्धा हे नातं संपवायचं आहे का, म्हणून कलाच्या मनामध्ये आता असंख्य असे विचार येतात। आता रोहिणीला हे सर्व बघून म्हणजे डिव्होर्स पेपरवर आबा यांच्या सह्या घेतात हे बघून इतका आनंद होतो, तिचा चेहरा लगेच आता खुलतो। रोहिणी मनात म्हणते की येथे तर यासाठी आम्ही एक एक पायरी अगदी सांभाळून चढतोय, परंतु डॅडने आता जे काही केले तर डायरेक्ट वरचाच मजला गाठला, एकही पायरी न चढता, म्हणजे डायरेक्ट ते डिव्होर्स पेपरवर सह्या घेतात। जे काही होते ते अगदी ग्रेट आहे। अद्वैत आणि कला तर शब्दाच्या बाहेर नाहीच डॅडच्या, परंतु आता ही ब्रेकिंग न्यूज आहे तर ती लगेच सरोज वहिनीला सांगायला हवी, म्हणजे आपली मोहीम फत्ते होणार। तेव्हा आता अद्वैत पेन हातामध्ये घेतो आणि त्याच्या पेन हातामध्ये घेतल्यानंतर थरथर काप हात सुरुवात होते। तेव्हा तो लगेच पेन खाली ठेवतो। मी अगोदर सही नाही करणार, कलाला म्हणतो की तू अगोदर सही कर। तेव्हा आता कला सुद्धा अगदी गडबडते, ती म्हणते की मी अगोदर सही का करू, आजोबांनी तुला अगोदर सही करण्यासाठी सांगितली, मग मी का करणार, त्यामुळे अगोदर सही तर तू कर। कला लगेच तो पेन उचलते आणि अद्वैत समोर ठेवते। तेव्हा आता अद्वैत म्हणतो की प्रत्येक गोष्ट पुढे पुढे करण्याची सवय तुला आहे, त्यामुळे अगोदर सही तू कर। तेव्हा आता कला म्हणते की अरे मला नाही सवय पुढे पुढे करण्याची, उलट तर तूच करतोय, तुला तर तो तुझा मान वाटत असतो। तेव्हा अद्वैत म्हणतो की आता या क्षणाला माझ्या मानेचं तू सोड आणि कायम तर तुझी कंबर सारखी दुखत असते। तेव्हा आता लगेच कला म्हणते की चांदेकर, अरे काही पण डोकं फिरल्यासारखं बोलू नकोस, कमरेचा आता इथे काय संबंध आहे बरं, आणि चांदेकर हे बघ जे काही तू बोलतोस ना ते योग्य नाही। तेव्हा आता अद्वैत म्हणतो की अगं तुझ्याबरोबर राहून राहून माझं डोकं फिरलेलं आहे। तेव्हा आता कलाला राग येतो, कला म्हणते की हो ना, अरे एकदाचा विषय संपव, मग करून टाक तू या पेपर्सवर सह्या, कारण माझ्याबरोबर राहून तुझं डोकं फिरतं, मग कशाला माझ्याबरोबर राहतोस तू। तेव्हा आता अद्वैत म्हणतो की अगोदर मी का करू, कारण अगोदर लेडीज फर्स्ट असते। कला म्हणते की आला मोठा शिष्टाचार दाखवणारा। आता कला सुद्धा उठते आणि भांडायला उठते, तर अद्वैत सुद्धा उठून उभा राहतो आणि कलाला म्हणतो असतात माझ्यामध्ये शिष्टाचार, परंतु तुझ्यासारखं शिस्त नाही मी। तेव्हा आता चुटकी वाजवत कला म्हणते की ए चांदेकर, तर अद्वैत सुद्धा चुटकी वाजवत म्हणतो की खरे। तर आबा आता हे सर्व पाहतात, संगीता आणि दिनकर या दोघांना तर हसू येत असते। कला आणि अद्वैत तर सह्या करायला तयार नसतात, त्यांच्यामध्ये आता जे काही भांडण सुरू आहे तर ते बघून मात्र आता सर्वजण अगदी म्हणजे त्यांच्यामध्ये किती प्रेम आहे हे बघत असतात। आता आबा त्यांना म्हणतात की हे बघा भांडू नका, काय रे पकडापकडीचा खेळ सुरू आहे का, मग चला सह्या करा। तेव्हा आता अद्वैत लगेच म्हणतो की आबा तुम्ही बघतात ना हे काय करतात ते। तेव्हा आता आबा म्हणतात की अरे मी बघतो, परंतु अगोदर पेन पहिल्यांदा मी तुझ्या हातात दिला होता, त्यामुळे अद्वैत तू सही कर। तेव्हा आता कला म्हणते की हो हेच मी मागाशी म्हणत होते। तेव्हा आता अद्वैत म्हणतो की परंतु मी अगोदर सही कशाला करू। तेव्हा आता संगीता सुद्धा अद्वैतची बाजू घेते आणि कलाला म्हणते की हो ते का अगोदर सही करते। तेव्हा आता कला म्हणते की आई अगं असं नसते, आजोबांनी अगोदर त्याच्या हातामध्ये सही करण्यासाठी पेन दिला होता, मग अगोदर त्याने सही करायला पाहिजे। तेव्हा आता संगीता म्हणते की असं, संगीता सुद्धा आता काही कमी नसते, ती दिनकर ओरडते की तुमचा पेन कुठे आहे। दिनकर आता खूप घाबरतो आणि दिनकर घाबरतच म्हणतो की असेल तेथे त्या कोंढाऱ्यात। तेव्हा मात्र आता संगीता ओरडत म्हणते की काय हो त्या कोंडाळ्यात पेन ठेवण्याची जागा असते का, आणि घाईने ती तेथे एक खिडकी असते, तर त्या खिडकीतून म्हणजे आता
तेथून पेन घेते आणि तो पेन रागाने कलासमोर ठेवते, टेबलवर अगदी आदळून देते आणि म्हणते की घे घे हा पेन घे हातामध्ये आणि कर त्यावर सही। तेव्हा आता कला ही अद्वैतकडे बघत असते आणि अद्वैत कलाकडे। तेव्हा आता लगेच आबा दोघांसमोर 2 पेन ठेवतात आणि चला आता मध्ये गाठला, त्यामुळे दोघांनी मात्र आता ह्या सह्या करण्याचे ते सांगतात आणि दोघे आता एकमेकांकडे बघतच असतात। तर आता लगेच आबा पुन्हा म्हणतात की काय रे सह्या करतात की नाही, परंतु आता कलाला मात्र अद्वैतने जेव्हा तिला त्या आगीतून वाचवलेले असते ते सगळे क्षण आठवायला सुरुवात होते। अंबाबाईचा फोटो घेण्यासाठी कला आगीमध्ये जेव्हा तिचे दुकान जळत होते तेव्हा ती आगीमध्ये सापडली होती, तेव्हा अद्वैत स्वतः तिला वाचवायला आला होता। त्याने स्वतःच्या जीवाची पर्वा केली नाही, परंतु कलाला त्याने वाचवलं होतं। आणि जेव्हा मात्र आता घरातून चांदे ह्या खऱ्यांना बाहेर काढले गेले होते आणि तेव्हा अगदी अद्वैत अगदी एका मुलासारखा धावून आलेला असतो आणि संगीता दिनकर यांना इतक्या मोठ्या संकटातून आपल्या घरापासून त्याने ते वाचवलेले असते, त्यांचं घर वाचवलेलं असतं। हे जे काही संगीता आता कलाला सांगत असते ते सर्व क्षण आता वेळोवेळी अद्वैतने तिला जी मदत केलेली आहे ते आता तिला आठवते। आता दोघांना सुद्धा एकमेकांसाठी दोघांनी आतापर्यंत ज्या काही चांगल्या गोष्टी केलेल्या आहे, अद्वैतचा सुद्धा कलाने प्रत्येक वेळी काळजी घेऊन कसा जीव वाचवला आणि जे काही आता तिने अद्वैतची काळजी घेण्यासाठी जी काही तिने घरात व्यवस्था करून ठेवलेली होती आतापर्यंत दोघांना ते सर्व काही आठवते आणि दोघांच्या जीवाची आता एकमेकांसाठी उलघाल होत असते। तेव्हा अद्वैतने जेव्हा कलाच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घातले आणि लक्ष्मीच्या पावलांनी अगदी ती चांदेकरांच्या घरात अद्वैतच्या हाताला धरून आलीस ते क्षण आता कलाला आठवतात। आबा मात्र आता कलाकडे बघत असतात। तेव्हा आता कला सुद्धा नाही म्हणते आणि अद्वैत सुद्धा नाही म्हणतो, सही करण्याला दोघे सुद्धा नकार देतात। तर आबा म्हणतात की काय नाही, आता संगीता आणि दिनकर सुद्धा म्हणतात की नाही। तेव्हा आता अद्वैत म्हणतो की नाही म्हणजे माहिती नाही, तर कला सुद्धा तेच म्हणते। तेव्हा कला हसून म्हणते की म्हणजे सगळं असं तोडून टाकायचं की, अद्वैत सुद्धा म्हणतो की तर कला म्हणते की हो थोडी वाट बघायची की थांबायची। तेव्हा आता अद्वैत सुद्धा म्हणतो की हो खरेला वाट बघायची आहे आणि तिला जर थांबायची असेल तर थांबून द्या। तेव्हा आता कला लगेच रागाने म्हणते की मला अरे आता तर चांदेकर तू मला विचारलं सही करू का, तेव्हा आता अद्वैत मी त करत असतो। तेव्हा आता आबा आणि संगीता दिनकर अगदी खुशून दोघांकडे बघत असतात आणि दोघांना बरोबर पकडतात। आबा लगेच म्हणतात की बरं तुमचं त मम जे काही सुरू आहे ना तर ते थांबवा, आता तुमच्या दोघांच्या मनात ज्या काही भावना आहे तर त्या आमच्या तिघांपर्यंत तर पोहोचलेल्या आहेत, हो की नाही दिनकर राव। तेव्हा आता दिनकर म्हणतो की हो अगदी व्यवस्थितच। तेव्हा आता आबा म्हणतात की हे बघा आता मी विचार करतो ह्या दोघांना मात्र मी आता एका लॉयरकडे घेऊन जातो, म्हणजे कॉन्सिलर। तेव्हा आता कॉन्सिलर म्हटल्यानंतर अद्वैत आणि हे कला एकमेकांकडे पाहायला सुरुवात करतात। संगीता आता कॉन्सिलर म्हणून आता हे कुठून आले असे आता बघून मनात हसत असते। तेव्हा आता संगीता वेगळाच विचार करते। संगीता म्हणते की मला तर असे वाटते की गावावरून काहीतरी वेगळंच असेल, काहीतरी गावाचेच नाव असेल आणि तेथे गेल्यानंतर नाही कळणार, तेथे गेल्यावरच हे सर्व कळेल असं ती विचार करत असते आणि आबाजांनी हा विचार केला म्हणजे नक्कीच काहीतरी चांगलंच असेल असा आता ती विचार करते। तेव्हा आता आबा जे काही विचारतात तर ते ऐकून कला म्हणते की हो ठीक आहे आबा, मी जे काही आहे तर ते मला अगदी पटते, मी सुद्धा विचार करते। तेव्हा आता अद्वैत म्हणतो की ठीक आहे ही जर तयार असेल तर मी सुद्धा तयार आहे आणि लगेच निघूयात। तर कला म्हणते की बरं ठीक आहे मला सुद्धा काही प्रॉब्लेम नाही, लगेच निघूयात। कला म्हणते की मी कुठे घाबरते, तर अद्वैत म्हणतो की नाही ना घाबरत, मी सुद्धा कुठे घाबरतो आणि आता दोघेही अगदी लॉयरकडे निघून जातात। तेव्हा आता संगीता म्हणते की आबाजी अहो कलाने शिदोरी सुद्धा घेतली नाही, मी तिची बॅग भरून देते काही कापड वगैरे, कारण आता संगीताला कॉन्सिलर याचा अर्थ काय हाच कळलेला नसतो। आबा आता संगीताला सगळं काही व्यवस्थित समजावून सांगतात आणि ती दिनकरला सुद्धा तो विचारत असते, तर आबा तिला त्याबद्दल सांगतात। परंतु आता संगीता दिनकरला म्हणते की राहून द्या नका सांगू, मी त्यांच्या सोबतच जाते आणि घाईने ती आता आनंदाने उड्या मारत आबांजवळ येते आणि आबांना म्हणते की खरंच तुम्ही या दोघांना जे काही एकत्र आणण्याचा प्लॅन केलेला आहे ना तो अगदी व्यवस्थित परफेक्ट आहे। आणि खिडकीतून आता ते कला आणि अद्वैत या दोघांना पाहत असतात, कारण दोघेही बाहेर गेल्यानंतर आता त्यांचे तेच त मम तू आणि मिमी हे सुरू असते।
तू जा अगोदर, मी कशाला वाट बघू। हे बघून मात्र आबा संगीता यांना इतके हसायला येत असते। त्यानंतर आता रोहिणी इकडे सरोजला घाईने फोन करते। अगं सरोज वहिनी कुठे आहेस तू? तेव्हा सरोज म्हणते की अगं मी ऑफिसमध्ये आहे। रोहिणी म्हणते की अगं सरोज वहिनी तू जे काही महत्त्वाचे काम करत आहे हातातलं ते काम सोडून दे आणि लगेच घरी ये। अगं माझ्याकडे तुझ्यासाठी एक ब्रेकिंग अशी न्यूज आहे। रोहिणी आता इतकी खुश होऊन हे सर्व सांगत असते तर सरोज विचारते की रोहिणी अगं काय झालंय? तेव्हा आता रोहिणी म्हणते की अगं सरोज वहिनी थांब, अद्वैत आणि कलाच्या बाबतीत ही ब्रेकिंग न्यूज आहे। त्यावर आता सरोज म्हणते की अगं तू इथे फोनवर सुद्धा सांगू शकते, सांग ना मग। त्यावर आता रोहिणी म्हणते की नाही अगं असे नाही सांगू शकत, तू त्यासाठी घरीच आहे। अगं हे सांगितल्यानंतर तुझ्या चेहऱ्यावर जे काही हावभाव होतील ना तर ते मला स्वतः बघायचे आहे आणि लगेच निघ आणि इकडे ये। तर सरोज आता रोहिणीचं ऐकण्यासाठी घरी यायला निघते। त्यानंतर आता इकडे गौरव आणि राहुल एका दुसऱ्या ज्वेलर्सकडे आलेला असतो आणि आता आपली वेगळी डील कशी करायची आहे एकमेकांबरोबर प्लॅन करून याबद्दल त्यांची चर्चा सुरू असते। तेव्हा मात्र आता गौरव आणि राहुल हे दोघं ते जे काही दुसरे ज्वेलर्स आहे तर त्यांना म्हणत असतात की रिस्क आमची असेल परंतु काम तुमचं असेल। तेव्हा आता जे काही बाणेकर ज्वेलर्स आहे तर तो माणूस म्हणत असतो की हे बघा जर हे कुणाला कळले तर इतक्या वर्षाची आमची जी काही मार्केटमधील जी काही पद आहे तर ते कमी होईल। तेव्हा मात्र राहुल म्हणतो तुम्ही आमचे इतके जुने डायमंड वेंडर आहात म्हणून आम्ही तुमच्याशी ही डील करतोय, तुम्ही कशाला इतकं टेन्शन घेतात, कारण मी तुमच्या सोबत तर आहे आणि तुमचा माल आम्ही आतमध्ये आम्हीच पाठवणार आहोत, त्यामुळे तुम्ही कशाला टेन्शन घेतात आणि पुढच्या डीलमध्ये जो काही तुम्हाला फायदा होणार आहे तर त्याच्या कितीतरी पटींनी जास्त फायदा तुम्हाला ह्या डीलमध्ये होणार आहे असे आता गौरव म्हणतो। तुमचं काम फक्त इतकंच आहे की हा माल अडून ठेवायचा। तेव्हा आता हा बाणेकर तयार होतो, हा ज्वेलर्सरा तयार होऊन आता राहुल आणि गौरव लगेच खुश होतात। तेव्हा गौरव विचारतो की पण हिऱ्यांचं काय? तेव्हा आता तो बाणेकर म्हणतो की हिऱ्याऐवजी काचा जर वापरल्या तर ते समजून नाही येत, त्यासाठी एक अनुभवी नजर असावी लागते। तेव्हा आता राहुल म्हणतो की हो। तेव्हा आता राहुल सुद्धा काही पैसे देतो आणि गौरव सुद्धा एक चेक लिहून देतो। त्यामुळे आता मात्र जे तुम्हाला आम्ही काम सांगितलेलं आहे खोटे हिरे आणि जे काही खोटं सोनं आहे हे चांदेकरांना पाठवून द्या आणि त्या डीलचे सुद्धा तुम्हाला पैसे घ्या। तेव्हा आता बाणेकर ज्वेलर्सवाला खुश होतो। तर राहुल विचारतो की एक मिनिट, तुम्ही नक्की आमच्याशी प्रामाणिक तर असाल ना, प्रामाणिक वागताना आणि तो पेपर्स इकडे द्या। तेव्हा आता जो बाणेकर ज्वेलर्सवाला आहे तर तो पेपर्स आता राहुलच्या हातात देतो आणि तो म्हणतो की आता मी तुम्हाला हे सर्व लिहून देतो। त्यावर आता राहुल जे काही लिहायचं आहे तर ते सगळे काही त्यावर लिहितो आणि त्यावर बाणेकरची सही घेत। राहुल आता सही करण्या अगोदर म्हणतो की हे बघा यावर आमची नावं नाहीत आणि फक्त मेसेज वगैरे जे काही आहे तर ते आपल्यालाच कळतील आणि सही करण्यासाठी सांगतो। तर लगेच बाणेकर ज्वेलर्स म्हणतो की हे बघा माझ्यावर तुमचा विश्वास नाही का? तेव्हा ते सही झाल्यानंतर राहुल तो कागद घेतो आपल्या खिशामध्ये घालतो। आता जो काही बाणेकर ज्वेलर्स आहे तर तो सांगायला सुरुवात करतो की हे बघा तुम्हाला माहिती नसेल परंतु अगोदर एक हिऱ्यांची जी काही डील आहे तर ती मी पाठवलेली आहे, तुम्हाला माहिती नसेल म्हणूनही सांगतो। तर राहुल म्हणतो की ठीक आहे येतो आम्ही, असे बोलून आता राहुल आणि गौरव आता तेथून जायला निघतात। नंतर आता इकडे समुपदेशन केंद्रात आता हे अद्वैत आणि कला येणारच असतात आणि तेथील जो काही आता तो पण फोनवर बोलत असतो परंतु पूर्णपणे अगदी गोंधळून गेलेला असतो, नक्की कोणाशी काय बोलायचं हे त्याला काही कळत नसते। असं करता करता सगळ्या काही फाईल त्याच्याकडून खाली पडतात आणि तो पूर्णपणे वैतागून जातो आणि त्या फाईल तो गोळा करत असतो, खाली बसलेला असतो आणि तेवढ्यात तेथे संगीता आबा आणि कला अद्वैत येतात। संगीता आता कलाने अद्वैतला म्हणते की या तुम्ही आतमध्ये या। तेव्हा आता आबा हे अद्वैत आणि कला या दोघांना म्हणतात की तुम्ही येथेच थांबा, तोपर्यंत मी आता त्यांना आतमध्ये सांगून येतो, सविस्तर समजावून येतो। तेव्हा आता आतमधील हा साहेब मात्र अगदी फोनवर बोलत म्हणत असतो की लोकांचं जुळवता जुळवता माझीच तुटण्याची वेळ आलेली आहे आणि तो पेपरमध्ये जी काही समोर एक लेख आहे तो वाचतो, मूड अर्थात मनाचा विचार, म्हणजे ते तुला नाही कळणार। आणि तेवढ्यात आता फोन ठेवण्यासाठी तो सांगतो आणि आबा हे लगेच त्यांना म्हणतात की आतमध्ये येऊ का? आबा म्हणतात की वाशीकर येऊ का? तर ते म्हणतात की हो हो या या। आणि काय हो लग्न झाले की नाही असे विचारतात। तेव्हा आता हा जो काही बार्शीकर आहे तर तो म्हणतो की लग्न झाले की फग्न, परंतु हे बघा माझं मरून द्या। आणि आबासाहेब अहो तुमचं कसं चाललेलं आहे? आता आबा म्हणतात की अरे काय सांगू तुला, आता मुलं नात सुना वगैरे खूप असा पसारा वाढायला लागलेला आहे। तेव्हा आता हा वार्षिकर म्हणतो की हो तुमच्या दाढीसारखा, आणि वा 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 खरंच काय रुबाब आहे आबासाहेब तुमचा,
असं वाढत्या दाढीसारखा आणि तुमची ही दाढी एकदा जर बघितली ना तर असे वाटते काहीतरी संत कार्य केल्यासारखे। तेव्हा आता आबा म्हणतात की नाही हो, संत कार्य हे तुमचं आहे हो, तुम्ही तर घर वाचवतात, संसार वाचवतात। तेव्हा आता हा बार्शीकर हसतो आणि म्हणतो की अहो लोकांचे वाचवतो, आमचा नाही। आणि ती बहन तर तुम्हाला माहितीच असे की लोका सांगे ब्रह्मज्ञान, आपलं मात्र कोरडं पाषाण। म्हणजे आता लोकांचे संसार वाचवता वाचवता आता ह्या बार्शीकरचा संसार अगदी मोडकळीस आलेला असतो आणि त्याचबद्दल तो अगोदर फोनवर बोलत असतो आणि तेच आता तो आबांना सांगण्याचा प्रयत्न करत असतो। परंतु हे बघा आबासाहेब, अहो हे सगळं राहून द्या, तुमचा फोन आल्यापासून मात्र मी असा तयारीतच राहिलेला आहे, परंतु आपले क्लायंट कुठे आहे? तेव्हा आता आबा सांगतात की हो ते तर आलेच आहे, परंतु त्यांच्या अगोदर आपल्याला बोलण्यासाठी मी येथे अगोदर आलो, म्हणजे तुमच्या रूममध्ये ते बाहेर बसलेले आहेत। मी तुम्हाला जे काही सांगितले समजावले तर त्याप्रमाणे तुम्ही सगळं काही अगदी व्यवस्थित करून टाका। तेव्हा आता बार्शीकर म्हणतात की अहो एकदा ठरले म्हणजे ठरले, बास आता यापुढे काही गोष्ट नको। तोपर्यंत आता संगीता, कला आणि अद्वैत या दोघांना म्हणते की येथे एसी आहे वाटतं, जरा गारच वाटतंय आणि यांना काय इतका वेळ लागला असेल, आतमध्ये काय करत असतील, म्हणून आता ती कला आणि अद्वैत या दोघांना उठायला सांगते। लगेच संगीता म्हणते की उठा उठा आणि कला म्हणते की अगं आजोबा बोलावतील आपल्याला, आई आपण तोपर्यंत इथेच बसूयात। परंतु संगीता ऐकायला तयार नसते। संगीता म्हणते की अगं मला इथे बसून अगदी कंटाळा आलेला आहे, चला आपण आज जाऊया। म्हणून संगीता काही ऐकायला तयार नसते आणि ती कला अद्वैतच्या हाताला धरते आणि त्यांना घेऊन आता ते ऑफिसच्या समोर येते आणि बाहेरून आवाज देते की आबाजी आत येऊ का? तेव्हा आता बार्शीकर म्हणतो की हो या या या, तुम्ही असे का बाहेर उभे आहेत, या ना पोरांनो आतमध्ये या। आबा सुद्धा आता त्यांना आतमध्ये बोलावतात। आबा आता विहीनबाईला सुद्धा बसायला सांगतात। तेव्हा सर्वजण आता खुर्चीवर बसतात तर बार्शीकर म्हणतो की आपलंच ऑफिस आहे असं समजा आणि बसा खाली। संगीता आता त्यांना नमस्कार करते तर ते सुद्धा आता नमस्कार करते। तेव्हा आता संगीता लगेच आबांना विचारते की कोणचं क्लिलर म्हणालेत? तेव्हा आता कला म्हणते की आई अगं कॉन्सिलर। आबांना तर हसू येते। तेव्हा आता जे कॉन्सिलर आहे तर ते आता कलाला म्हणतात की ताई हे बघ, तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस, मी आहे ना, मी त्यांना प्रेमाने समजावतो। मी तुम्हाला समजावतो की हे बघा, एखादा माणूस असा भिरभिरल्यासारखं करत असेल, काही पण बडबड तो करत असेल, परंतु तुम्ही त्याला काय म्हणतात? तर संगीता डोक्याला हात लावून म्हणते की स्क्रू पडला की काय? तेव्हा आता लगेच कॉन्सिलर म्हणतो की हो तेच ते, हा जो काही तुमचा स्क्रू अगदी ढिला झालेला असतो ना, तो स्क्रू मी टाईट करतो, टाईट। तेव्हा आता संगीताला हसू येते आणि तो कॉन्सिलर म्हणतो की याला कॉन्सिलर म्हणतात। तेव्हा ते ऐकून संगीता खुशून म्हणते की आता कुठे मला समजले आणि आबाजी अहो हे तर कॉन्सिलर जगात भारी आहे हो, संगीताला तर काही व्यवस्थित कॉन्सिलर म्हणता येत नाही। तेव्हा आता कॉन्सिलर म्हणतो की खरंच काय बाई आहे। त्यामुळे आता तो वैतागून म्हणतो की एक काम करा, तुम्ही फक्त मला समुपदेशन। तेव्हा आता संगीता म्हणते की हे तर चांगलेच आहे की समकू उपकेजेशन। तेव्हा आता संगीताला तो शब्द परत म्हणता येत नाही। तेव्हा आता कॉन्सिलर आहे तर पूर्णपणे वैतागून जातो आणि परत तो म्हणतो की खरंच काय बाई आहे। आता लगेच कॉन्सिलर संगीताला म्हणतो की तुम्ही एक कामच करा, तुम्ही हा कोणताही शब्द न वापरता फक्त आणि फक्त मला दादा म्हणा, दादा। तेव्हा आता संगीता म्हणते की हो चालेल, हे तर खूप सोपं आहे आणि चला संपू दादा, तुम्ही यांचे स्क्रू आहे ना ते अगदी फिक्स व्यवस्थित करून टाका। तेव्हा आता कॉन्सिलर म्हणतात की हे बघा, तुम्ही काही काळजी करू नका, मी आहे ना। आता मला एक गोष्ट सांगा की नक्की तुमच्यामध्ये काय घडते ते? तेव्हा लगेच आबा म्हणतात की थांबा मी सांगतो। तर लगेच आता कॉन्सिलर साहेब म्हणतात की हो हो सांगा। त्यानंतर आता आबा सगळं काही यांच्यामध्ये जे काही अद्वैत आणि कला दोघांमध्ये सुरू आहे तर त्याबद्दल सगळं काही आता ते कॉन्सिलर साहेबांना सांगतात। तेव्हा आता अद्वैत आणि कला एकमेकांकडे बघत असतात। त्यानंतर आता इकडे सोहम आपल्या रूममध्ये पेंटिंग काढत असतो आणि अनामिका तेथे कपडे घेऊन येते आणि सोहमला विचारते की सोहम तू हे जे काही पेंटिंग काढतो त्याचे काही पैसे तुला मिळतात का? तेव्हा आता सोहम म्हणतो की हो ते आर्ट गॅलरीज वगैरे आहेत ना त्यात। तेव्हा आता अनामिका म्हणते की सो हे बघ, आर्ट गॅलरीज वगैरे जे काही आहे सगळे हे श्रीमंताचे शौक वाटतात मला, म्हणजे आपल्या हौशीसाठी हौशी कारभार आहे असं म्हणतात याला। आणि जर कोणी एखादा फेमस आर्टिस्ट असेल आणि त्यात काहीतरी खास अशी स्पेशलिस्ट असेल ती तर वेगळी गोष्ट आहे, परंतु तुझ्यासारखे तर हजारो असतील। तेव्हा आता सोहमने आपण जे काही पेंटिंग्स काढलेले आहेत तर त्या पेंटिंग्स तो अनामिकाला दाखवतो आणि सांगतो की हे बघ, या जे काही पेंटिंग्स मी काढलेले आहेत ना तर त्या खूप मनापासून काढलेल्या आहेत।
तेव्हा आता अनामिका म्हणते की अरे सुहू, मी सुद्धा मनापासून माझी नखलप म्हणजे रंगवते, त्यात काय इतकं, त्यात खास असं काही नाही, परंतु हे जे काही तू पेंटिंग काढतो तर लोकांना त्याचं किती महत्व आहे. तेव्हा आता सोहम म्हणतो की हे बघ अगं नाही, मी फक्त आतापर्यंत एज्युकेशन लावलेले आहे. आणि तेवढ्यात त्याला काजलची आठवण होते. काजल आता जे काही तिच्या मालकाला सांगत असते की आपण पेंटिंग हे एज्युकेशन आहे ते जर आपल्या कॅफेमध्ये लावले तर इकडचं वातावरण आणखीन हॅपनिंग होईल, म्हणून त्या पेंटिंग अगद्या अख्ख्या कॅफेमध्ये लावले जे आहे तर ते क्षण सोमला आठवतात आणि तेव्हा तो त्यात हरून जातो. तर अनामिका विचारते की अरे मग तू तेव्हा जे काही केलं होतंस तर त्यात किती पेंटिंग्स विकल्या गेल्या होत्या. सोम मात्र त्या विचारत असतो. तर अनामिका त्याला पुन्हा विचारते की काय रे, अरे किती तुझ्या पेंटिंग विकल्या गेल्या. तेव्हा आता सोम खुशून सांगतो की आतापर्यंत 4-5 गेल्यात, 5. अनामिका म्हणते की अरे हे काही अगदी फारसं नाही, मला तर असे वाटले होते की तू तुझ्या क्षेत्रामध्ये खूप पुढे गेला असेल आणि काय रे तुला हे नाही वाटत का काहीतरी असं तू छान करावं म्हणून. चांदेकरांचा शेंडे फळ या पलीकडे सुद्धा आपली एखादी ओळख असावी असे तुला नाही का वाटत. आणि तेवढ्यात आता नैना आहे तर नैना ह्या दोघांचं बोलणं दुरून ऐकण्याचा प्रयत्न करत असते. त्यानंतर मात्र आता अनामिकाने हा प्रश्न विचारल्यानंतर तेवढ्यात आता सोमच्या मोबाईलवर एक कॉल येतो त्याच्या मित्राचा. तेव्हा तो आता पेंटिंग बाजूला ठेवतो आणि कॉल घेतो आणि बोलणार राकेश असे म्हणून आता त्यांचं बोलणं झाल्यानंतर तो फोन ठेवतो. तर अनामिका आता खुशून म्हणत असते की सिरियसली आपण काय बोलत होतो आणि तू काय करतो. तेव्हा आता सोम विचारतो की काय झाले. तेव्हा आता सोम विचारतो की म्हणजे मी काय करावं अशी तुझी अपेक्षा आहे. तेव्हा आता अनामिका म्हणते की हे बघ, जे काही तुझं काम आहे ना त्यामध्ये तू लक्ष घाल. तेव्हा आता नैना ह्या दोघांचं जे काही बोलणं आहे तर ते ऐकून मात्र मनामध्ये आता तिच्या एक लक्षात येते, म्हणजे ह्या दोघांमध्ये तर काही खास असं बरं नाही दिसत, यांच्यामध्ये काहीतरी अजून ढवळाढवळ मला तर करू येऊ शकते, म्हणजे नक्की काहीतरी यांचं भांडण लावायचा प्रयत्न करून या दोघांना तर वेगळं मी करू शकते. आणि तसंही अनामिका सोहम सोबत फार काही अशी खुश नाही दिसत, त्यामुळे हा रिपोर्ट तर मला मम्माला द्यावाच लागेल, काहीतरी असं खास करून एंटरटेनिंग व्हायलाच हवं. तेव्हा आता सोहम अनामिकाला म्हणतो की ठीक आहे करतो मी. तेव्हा आता अनामिका अगदी नाराजच असते. त्यानंतर आता इकडे आबांनी जे काही काउन्सिलर साहेब आहे तर त्यांना सगळं काही समजावून सांगितलेले असते. आता हे सर्व ऐकल्यानंतर ते म्हणतात की हो असं आहे तर म्हणजे हे बघा तुम्हाला दोघांना घटस्फोटावर सह्या करायच्या नाहीत. तेव्हा आता संगीता लगेच म्हणते की एकमेकांशी तर हे सतत असे सारखे भांडत असतात, एकमेकांच्या समोर आल्यानंतर फक्त यांना झिंजा उपटायच्या बाकी असतात. तेव्हा आता काउन्सिलर साहेब आहे तर ते सुद्धा म्हणतात की माझ्यासारखंच आहे आणि असून द्या हो, असून द्या, काही फरक होत नाही, मी आहे ना तुमच्या सोबत, मी बघतो काय करायचं आहे ते आणि यासाठी माझ्याकडे दुसरा मार्ग आहे. तर आबा म्हणतात की हो हो सांगा तुम्ही, आमची पोरं दुसरा मार्ग सुद्धा ऐकतील. तेव्हा आता काउन्सिलर साहेब सांगायला सुरुवात करतात मी त्यांच्यासाठी एक कालावधी देणार आहे. तर ते ऐकून संगीता आणि आबा लगेच यांचा चेहरा खुलतो. आता तुमच्यासाठी 6 महिन्याचा कालावधी दिला जाईल आणि या 6 महिन्याच्या कालावधीत तुम्हाला एकत्र राहायचं किंवा नाही राहायचं आणि त्यासाठी तुम्हाला मी काही टास्क सुद्धा देणार आहे. फार अशी सोपी ही प्रोसेस आहे आणि जर तुम्ही माझ्यापासून गेलात तर अगदी एन्जॉय करता एन्जॉय. तेव्हा आता अद्वैत मनात विचार करतो की कसलं एन्जॉय, हे तर फक्त भांडण एन्जॉय करता आणि तो कलाला सुद्धा म्हणतो की इला कसलं एन्जॉय असेल, इला फक्त भांडण जमते. तेव्हा आता लगेच कला सुद्धा अद्वैतकडे बघत मनात म्हणते की हो याला तर फक्त भांडायला असतं, याला एन्जॉय याची व्याख्या सुद्धा माहिती नसेल. दोघे एकमेकांकडे बघत असतात. तर काउन्सिलर साहेब विचारतात की काय झाले आणि तुम्हाला दोघांना हे सगळं मान्य आहे का असे विचार. तेव्हा आता जे काही आबा आणि संगीता आहे ते लगेच उठतात आणि संगीता लगेच अद्वैतला मान्य आहे असे म्हणते आणि आबा ही कलाला. आता संगीता अद्वैतला समजावत असते आणि आबा कलाला समजावत असतात. तेव्हा आता आबा म्हणतात की हे बघा तुम्ही दोघंही त्यांना सांगा की हो म्हणून. तेव्हा आता कला आणि अद्वैत दोघंही हो असं म्हणतात. तर अद्वैत संगीताला हो असे विचारतो तर कला ही आबांना हो असं विचारते. तेव्हा आबा आणि संगीता हो 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 असं हो सांगतात. त्यावर आता अद्वैत आणि कला पुन्हा हो हो असं म्हणतात. तेव्हा आता मित्रांनो पुढील भागामध्ये आता अद्वैत हा कलाला घेऊन घरी येतो. आबा सुद्धा त्यांच्या सोबत असतात. तेव्हा आता कला एक पाऊल आतमध्ये टाकणार तर सरोज रोहिणी या सगळ्याजणी बघतच असतात. तेव्हा आता कला पुन्हा थांबते तर अद्वैत तिला चल असे म्हणतो. तेव्हा आता कला म्हणते की नाही, या घरातून अपमानित होऊन मी घराच्या बाहेर पडले होते, परंतु आता जोपर्यंत तू मानाने मला या घरामध्ये अगदी स्वीकारत नाही आणि तू स्वतः मला घरात घेऊन जात नाही तोपर्यंत मी घरात नाही येऊ शकणार. तेव्हा आता
सरोज तर रागाने हे सर्व बघत असते, तर आता आबासुद्धा शांत बसतात आणि अद्वैत कलाकडे बघत असतो। तेव्हा आता सरोज आणि रोहिणी यांच्या नाकावर टिचून अद्वैत कलाचा हात धरून स्वतः कसा कलाला घेऊन आतमध्ये जातो हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।